आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये खमंग, कुरकुरीत व खुसखुशीत अशी भाजणीची चकली करूयात. ही भाजणीची चकली खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर लगेच रेसिपी करण्यास सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचं या चॅनलवर खूप खूप स्वागत. या अगोदरही मी दिवाळी स्पेशल भागाचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तर ते एकदा नक्की चेक करा. ही चकली बनवण्यासाठी मी इथे रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत. चकली बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही बाकी कोणताही वापरू शकता, फक्त तांदूळ हा जुना असावा. तर इथे मी 4 वाटी रेशनचे तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून नितळून मगच वाळत घातलेले आहेत. हे तांदूळ पूर्ण 1 दिवस व 1 रात्र चांगले वाळलेले आहेत. 4 वाटी तांदळाच्या प्रमाणामध्ये आपण भाजणी बनवतोय, तर त्यासाठी 2 वाटी हरभरा डाळ घेतली, 1 वाटी मूग डाळ घेतली व अर्धी वाटी उडीद डाळ घेतली. या डाळी आपण सुती कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी पोहे व पाव वाटी शाबू. आपण नेहमी पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच इथे वापरलेले आहेत. तर सुरुवातीला आपण घेतलेली 4 वाटी तांदूळ भाजून घेऊयात. तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. हे तांदूळ अगदी कमी गॅसवरती एक सलग अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. तर 4 वाटी तांदूळ भाजण्यासाठी मला इथे 6 ते 7 मिनिटं लागलेली आहेत. तांदूळ भाजला का ते ओळखण्यासाठी तांदूळ पूर्ण पांढरा होतो आणि हातावर घेतल्यानंतर त्याचा लगेचच भुगा होतो. भाजणीची चकली बनवण्यासाठी त्याची भाजणी व्यवस्थित होणे ते देखील फार महत्त्वाचे आहे. तर इथे आपले 7 ते 8 मिनिटांनंतर तांदूळ भाजून झालेले आहेत. हे तांदूळ एका पसरट ताटामध्ये काढून त्याच कढईमध्ये आपण घेतलेली 2 वाटी हरभरा डाळ टाकून भाजून घेणार आहोत. या डाळी घेताना मात्र स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेणे फार गरजेचे आहे, कारण डाळींना पावडर वगैरे लावलेली असते. तुम्ही जर डाळी धुवून वापरत असाल, डाळी वाळवण्यासाठी मात्र त्याला पुरेसा वेळ देणे ते देखील फार गरजेचे आहे, कारण डाळी भाजताना जर आतून ओल्या राहिल्या तर चकली देखील खुसखुशीत होत नाही. तर 2 वाटी डाळ सुद्धा अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजून झालेली आहे. भाजलेली ही डाळ आपण तांदळाच्या ताटात काढून घेऊ. नंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे. ही डाळ देखील आपली अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजून होते. सर्व डाळी भाजताना पूर्णपणे गॅस लहानच असला पाहिजे. मुगाच्या डाळीचे प्रमाण थोडे असल्यामुळे अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ही देखील डाळ आपली भाजून झालेली आहे. भाजलेली ही डाळ त्याच ताटामध्ये काढून त्यानंतर आपण त्यामध्ये उडीद डाळ भाजून घेऊ. उडीद डाळ देखील अगदी 2-3 मिनिटांमध्ये भाजून तयार होते. अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. उडीद डाळ भाजल्यानंतर त्याच ताटामध्ये काढून आपण नंतर पोहे भाजण्यासाठी घेऊ. हे पोहे अगदी 1-2 मिनिटातच भाजतात. पोहे ताटामध्ये काढल्यानंतर घेतलेला पाव वाटी शाबू भाजून घेऊ. हा शाबू देखील आपण 1-2 मिनिट भाजून घेऊयात. शाबू भाजल्यानंतर जास्त पांढरा दिसतो व थोडा मोठा होतो, तर तो देखील ताटामध्ये काढून घेतला. आता ही सर्व भाजणी आपण 2 ते 3 तासासाठी थंड करण्यास ठेवायची आहे. भाजणी व्यवस्थित पूर्ण थंड झाल्यानंतर आपण गिरणीतून दळून घेऊ किंवा तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता. तर या पद्धतीने आपली ही खमंग अशी भाजणी झालेली आहे. ही भाजणी मी गिरणीतूनच दळून घेतलेली आहे. ही भाजणी मी थोडी रवाळ टेक्स्चरमध्ये करून आणलेली आहे. तर तयार पिठातील आपण सुरुवातीला 4 वाटी पिठाची भाजणी करूयात. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते तीच वाटी मी पीठ मोजण्यासाठी वापरलेली आहे. तर 4 वाटी इथे त्या पिठामधील पीठ घेतले. ही वाटी मध्यम आकाराची आहे, जास्त लहानही नाही आणि मोठीही नाही.
मसाल्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा ओवा, अगदी पाव चमचा हळद, 2 चमचे धने पावडर व 1 चमचा जिरा पावडर, 3 ते 4 चमचे पांढरे तीळ व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 4 वाटी पिठासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 3 वाटी पाणी घेतले. पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेले कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. सोबतच तीळ आणि मीठ देखील टाकून घेतले. मध्यम आकाराच्या 1 वाटी पिठासाठी 1 पोह्याचा चमचा तेल एवढे प्रमाण घेतलेले आहे. तर 4 वाटी पिठासाठी मी इथे 4 पोह्याचे चमचे तेल वापरलेलं आहे. तर तेल पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर घेतलेले पीठ टाकून आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात. संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून आपण हे 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ आपले कोमट झालेले आहे. हे पीठ एका ताटामध्ये टाकून घेऊयात. पूर्ण पीठ ताटामध्ये टाकल्यानंतर आपण हाताने चुरून चुरून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पिठामध्ये दुसरे पाणी टाकण्याची अजिबात गडबड करायची नाही. तर शक्य होईल तेवढे या पिठाचे गोळे तयार करून घेतले. तर 3 गोळे यातील बाजूला काढून त्यातील एक गोळा आपण चकली करण्यासाठी सुरुवातीला मळून घ्यायचा आहे. एका गोळ्याला थोडा थोडा पाण्याचा हात लावून हे पीठ आपण घट्ट असे मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना जास्त अजिबात लूज होऊ द्यायचं नाही. नाहीतर आपल्या चकलीला काटे येणार नाहीत. थोडा थोडा पाण्याचा हात लावून या पद्धतीने हे पीठ तयार करून घेतले. आता या पिठाच्या आपण लगेचच चकल्या करून घेणार आहोत. तर चकलीच्या सोऱ्यामध्ये पीठ टाकून घेऊयात. पीठ टाकताना पूर्ण व्यवस्थित हाताने दाबून पीठ भरायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे. तर या पद्धतीने चकलीच्या एका सोऱ्यामध्ये मी पीठ भरून घेतले. याची आता आपण चकली करून घेऊयात. तर अगदी मस्त व्यवस्थित असे या चकलीला काटे आलेले आहेत. तुम्हाला ज्या साईजची चकली पाहिजे त्या साईजच्या याच्या चकल्या करून घ्यायच्या. तर इथे 5-6 चकल्या करून झालेत. आता आपण ह्या तळायला घेऊ. सुरुवातीला व्यवस्थित कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चकल्या सोडून घ्यायच्या. चकल्या तळताना नेहमी पसरट कढईमध्ये तळून घ्यायच्या, म्हणजे त्या विरघळल्या जात नाहीत. आणि चकली तळताना कढईमध्ये चकलीची गर्दी देखील जास्त करायची नाही. चकलीला पुरेशी जागा ठेवली तर चकली आपली व्यवस्थित तळली जाते. तर इथे कढईचा अंदाज घेऊन मी एका वेळी फक्त 4 चकल्या सोडलेल्या आहेत. चकली तेलात सोडल्यानंतर पूर्ण गॅस कमी करून घ्यायचा आणि अगदी कमी गॅसवरती चकली तळायची आहे. चकली तळण्यासाठी पुरेसा वेळ दिला तरच आपली चकली नरम पडत नाही. अगदी खुसखुशीत अशी तयार होते. चकली तळल्यानंतर ती तळाला जाऊन बसते. नंतरच आपण चकली काढून घ्यायची आहे. चकली काढल्यानंतर एका वाटीवरती किंवा एका भांड्यावरती हा झाऱ्या असाच ठेवायचा किंवा एका चाळणीमध्ये चकली काढून घ्यायची, म्हणजे थोडे तेल राहिलेले चकलीतून निथळून जाते. तर याच पद्धतीने मी ते सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर अगदी खमंग खुसखुशीत या चकल्या तयार झालेल्या आहेत.